अजित पवार यांच्या अकाली मृत्यूच्या धक्क्यातून अजूनही बारामतीकर सावरलेले नाहीत। दादांच्या विमान अपघातापूर्वी 10 मिनिटांआधीचा अखेरचा कॉल समोर आलाय। बारामतीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दादांशी कार्यकर्त्याच्या झालेल्या संभाषणाच्या या ऑडिओ क्लिपमुळे बारामतीकरांना पुन्हा एकदा दादांचा आवाज ऐकता आला। अजित पवारांचा आवाज पुन्हा बारामतीकरांनी ऐकला। आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो बाळा। आहे दादा। अपघातापूर्वीचं दादांचं अखेरचं कॉलवरील संभाषण। त्याच्यात माळी समाजाला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता 15 सोप्या गटातनं दिलेली आहे। सगळ्यांना सोबत घेऊन न्याय देऊ, दादांचा अखेरचा संदेश। आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो बाळा। आहे दादा। पार्थ आणि जय पवारांसोबत शरद पवारांची बैठक। अजित पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला। दिलदार, दिलखुलास, प्रशासनावर पकड असलेल्या नेत्याला महाराष्ट्र मुकल्याची भावना व्यक्त झाली। त्यातही दुःखाचा डोंगर कोसळला तो बारामतीकरांवर। अजित पवारांच्या विमान अपघातानंतर अपघात की घातपात अशा शंकाही व्यक्त करण्यात आल्या। या सगळ्यात विमान अपघातापूर्वी 9 मिनिटांपूर्वीचं अजित पवारांचं कॉलवरील संभाषण समोर आलंय। अजित पवारांचे पुतणे आणि कार्यकर्ते श्रीजित पवार यांनी त्यांना कॉल केला होता। आज त्या कॉलचं रेकॉर्डिंग त्यांनी बारामतीत ऐकवलं। मला माहिती नसतं, काही नसतं, काहीतरी आम्ही पण सगळ्या जाती धर्माला बरोबर घेऊन जातो बाळा। आहे दादा। म्हणजे मला जे वाटलं ते मी तुमच्यासाठी सांगितलं। परंतु तसं नाही, आज आपण आता आपल्याला मदत बरोबर आहे, परंतु त्याच्यात माळी समाजाला मी जिल्हा परिषदेची उमेदवारी आता 15 सोप्या गटातनं दिलेली आहे। तिथं ओबीसी रिझर्वेशन तर बाकीच्यांनी दिलं नाही, ते तर पक्षाने दुसरेच दिलेले, त्या पद्धतीनं आपण केलेलं आहे। ओके, चालेल दादा, तुम्हाला जो योग्य वाटतोय तो निर्णय अंतिम झाला। ठीक आहे, ओके, थँक्यू। आपण सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणारे आहोत। कुणावरही अन्याय होणार नाही। सगळ्यांना सोबत घेऊन न्याय देऊ, सगळ्यांना सोबत घेऊन न्याय देऊ असं अजित पवार या संभाषणात सांगतात। जातीभेद न मांडणाऱ्या आणि सगळ्यांना संधी देणारे अजित पवार या निमित्तानं सगळ्यांना पुन्हा अनुभवता आले। थोडंसं झालं की बाबा कुणाचा फोन शेवट झाला, तेव्हा बघितल्यानंतर माझा लास्ट कॉल 8:37 सकाळी झालेला आहे। मग तो जेव्हा विमान जवळ आलं, रेंजमध्ये आलं, कदाचित त्यावेळेस तो लास्ट कॉल असावा। मग त्यावेळेस असं जाणवलं की बाबा हा दादांचा शेवटचा आवाज आहे आणि तो आपण थोडंसं सांगूयात की बाबा 8:37 पर्यंत तरी जे दादा बोलत होते ते सर्वसमावेशक किंवा सगळ्यांसाठी आणि दादांचा शेवटचा आवाज ऐकायला मिळावा सगळ्यांना, असं हे शेवटचा विषय आला सगळ्यांच्या मनात। दुसरीकडे बारामतीत विद्या प्रतिष्ठानमध्ये पार्थ आणि जय पवार यांच्यासोबत शरद पवारांची बैठक पार पडली। अजित पवार यांच्या भगिनीही या बैठकीला उपस्थित होत्या। विद्या प्रतिष्ठानमध्ये ज्या ठिकाणी अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले त्या परिसरात अजितदादांचं मोठं स्मारक बांधण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे। बैठकीत याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे। त्यासोबतच विद्या प्रतिष्ठानच्या संचालक मंडळावर अजित पवारांनंतर कोण असेल याचीही चर्चा झाली असल्याची शक्यता आहे। बैठकीनंतर स्मारकासाठीच्या 2 जागांची पाहणीही शरद पवारांनी केली। ज्या ठिकाणी कुठं स्मारक करायचं, कुठं नेमकी ती जागा कुठं ठरवायची यावरती एक बैठक पार पडली अशी माहिती मिळत आहे। त्यानंतरनं जय पवार असतील ते ज्या ठिकाणी दिवंगत अजित पवारांचे ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले तिथे त्यांनी पाहणी केली, प्लॅन एक बघितला की नेमकी स्मारक कुठं बांधलं जाईल। त्यानंतरनं शरद पवार त्या ठिकाणून बाहेर पडले, सेंट्रल बिल्डिंगमधून त्यांनी 2 ठिकाणची पाहणी केली। त्या संस्थेमध्येच आता कुठेतरी स्मारक बांधलं जाईल हे निश्चित आता होताना आपल्याला दिसत आहे। त्यापूर्वी सकाळी शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधताना विलिनीकरणाच्या चर्चांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिलं। जे या चर्चेशी संबंधित नव्हते त्यांना या विषयावर बोलण्याचा अधिकार नाही असं शरद पवार म्हणाले। जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात विलिनीकरणाबाबत चर्चा सुरू होती असंही शरद पवार म्हणाले।
मग आता दोन्ही राष्ट्रवादी दादांची इच्छा होती. दादांची इच्छा होती ती खुली हवी ही आमची इच्छा आहे. असं आहे की या संदर्भात मी एवढंच सांगतो की चर्चा कुठलीही अंतिम स्टेजला जर गेली असती तर अजितदादांनी आम्हाला सांगितलं असतं, आमच्याशी चर्चा केली असती. कुठली तारीख जर ठरली असती तर ते आमच्या सरकारमध्ये आहेत आणि सरकारमध्ये आमच्याशी शेअर न करता ते असा निर्णय घेऊ शकतील का? त्याला हा माझा उल्लेख करण्याचा काळाधिकारी समजलं. या सगळ्या चर्चेत ते कुठेच नव्हते, त्यामुळे त्यांना भाष्य करण्याचा काळाधिकारी बरं माहिती. अशा वातावरणातच संध्याकाळी शरद पवार स्वतः गोविंद बागेतून बाहेर पडले आणि सुनेत्र पवार यांची सहयोग निवासस्थानी भेट घेतली. ही भेट राष्ट्रवादीच्या आणि पवार कुटुंबाच्याच नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा ठरवणारी ठरू शकते. अजित पवार यांच्या अकाली मृत्यूने बारामती आणि राज्याच्या राजकारणावर मोठा परिणाम केला आहे. दादांच्या निधनाला आठवडा लोटला तरी बारामतीकर हे दुःख अद्याप विसरू शकलेले नाहीत. अजूनही अजित पवार हेच चर्चेचं केंद्रबिंदू आहेत. बारामती यातून कशी सावरणार हे येत्या काळात पाहावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, बारामती.